रामकृष्ण हरी माऊली. वेलकम टू आवर चॅनल ग्रो मोर. ट्रेडिंगमध्ये 95% लोक फेलियर का होतात माहिती आहे का? कारण ट्रेडिंगमध्ये फक्त आपण चॅट पॅटर्न शिकलं किंवा लर्निंग घेतली, डिसिप्लिन बिल्ड केलं स्वतःमध्ये, तरी आपण प्रॉफिटेबल का नाही होत? कारण ट्रेडिंग जो आहे ना, तो 95% जो गेम आहे ट्रेडिंगचा, तो आपला माइंड गेम आहे, आपली सायकॉलॉजी गेम आहे. ज्यावेळी तुमची सायकॉलॉजी बिल्ड होत नाही ना, ज्यावेळी तुमची सायकॉलॉजी स्ट्रॉंग नसते, त्यावेळी तुम्ही कितीही लर्निंगने या, कितीही डिसिप्लिनने या, कितीही तुम्ही चॅट पॅटर्न शिका, SMC कॉन्सेप्ट शिका, कोणताही स्ट्रॅटेजी असू दे किंवा कोणतं इंडिकेटर परफेक्शन करा, त्यावेळी तुम्ही प्रॉफिटेबल नाही होऊ शकत. जोपर्यंत तुम्ही तुमचं माइंड जे आहे, त्या माइंडमध्ये एखादा प्रेशर जर तुम्हाला असेल, तोपर्यंत आपण प्रॉफिटेबल होऊ शकत नाही. आपण काय विचार करतो, एखादा छोटा भांडवल आपण आणला, समजा एक 50,000चं भांडवल आपण घेऊन आलोय मार्केटमध्ये, ठीक आहे. त्याला आपल्याला ग्रो करायचं आहे, ठीक आहे. तुम्ही डिसिप्लिन बाळगताय, तुम्ही लर्निंग के साथ चालताय, प्लस तुम्ही स्ट्रॅटेजीवरती सुद्धा काम करताय, पण तरीही तुमचं नुकसान होतंय. का होते? कारण तुमचा माइंडसेट, तुमची जी सायकॉलॉजी आहे, ती तुमची सायकॉलॉजी रॉंग काम करते. त्यावेळेला एखादा छोटा जर लॉस झाला, त्यावेळी तुम्ही लगेच रिव्हेंज ट्रेड करायला चालू करता, की लॉस झालाय ना, त्याला कव्हर कसं करायचं त्याच दिवशी प्रयत्न करता, आणि त्या कव्हर करण्याच्या नादामध्ये फोमोमध्ये येऊन आपण अजून मोठा लॉस करतो. यालाच आपण सायकॉलॉजी खराब होणे बोलू शकतो एका शब्दामध्ये, ठीक आहे. यासाठी काय करायचं आहे, ज्यावेळी तुम्हाला नुकसान होईल ना, तुमचं सिस्टम बंद करा, तुम्ही बाहेर पडा, घराच्या बाहेर पडा, तुमच्याकडे जी गाडी असेल, काही असेल, तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला जा, किंवा तुमच्या माइंडमधून जे आहे ना, त्या लॉसचा विषय तुम्ही बाजूला ठेवा. त्यावेळी तुम्ही दुसऱ्या दिवशी प्रॉफिटेबल नक्की व्हाल. आणि सॅटर्डे संडे जे असतो, ते आपल्याला लर्निंगवरती घालवलं पाहिजेत. मान्य आहे, ॲग्री विथ दॅट. बट लर्निंगसोबत तुम्ही स्वतःला वेळ देखील द्या, ठीक आहे. त्यावेळी तुम्हाला थोडाफार वेळ भेटेल, त्यावेळी तुम्ही एखाद्या प्लेसला, आता तर आपले पावसाचे दिवस चालू झाले आहेत, जिकडे तिकडे बाई हरियाली हरियाली है, तो थोडा बहुत तो भाई टाइम बनता है अपने लिए, ठीक आहे. तो स्वतःसाठी ज्यावेळी तुम्ही टाइम द्याल, त्यावेळी तुमचं माइंड फ्रेश होईल, आणि माइंड जेव्हा फ्रेश होईल, त्यावेळी तुम्ही परत दोनपट जास्त चांगल्या बुद्धीने काम कराल, आणि जेव्हा काम कराल तेव्हा प्रॉफिटेबल नक्की व्हाल.